श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जीवनाचे 10 धडे जे मी लाथ खाऊन शिकले. पहिला, पैसा देव नाही. पण या कलियुगाचं एक कटू सत्य हेही आहे की आज पैसा देवापेक्षा कमी नाही. आपल्या वाईट वेळे जे कामी येतं ते आहे देवावर विश्वास आणि पैसा. माझे वडील अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांचं मेडिकल इन्शुरन्स रिजेक्ट झालं होतं. रोज दुपारी हॉस्पिटलमधून फोन यायचा, तुमची बिलिंग अमाऊंट आज एवढी झाली आहे. ते ऐकून धडधड होऊ लागायची आणि ती वेगाने वाढतच चालली होती. एकीकडे कसंही करून बाबांना ठीक करायचं होतं, तर दुसरीकडे सगळे सेविंग्स अर्थात पैसे पाण्यासारखे वाहत चालले होते. पण कुठेतरी वाटत होतं की आज पैसा आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर लोकांची काय अवस्था होते. मित्र हो, आजकाल दवाखाना, शिक्षण अशा काही जागा आहे जिथे पैशाशिवाय पर्याय नाही आणि हे आपण सगळ्यांनी कधीतरी अनुभवलंच असेल. नंबर 2, एखाद्याला किती पैसे उसने किंवा कर्ज म्हणून द्यायचे. तर एखाद्याला एवढीच रक्कम उसने किंवा कर्ज म्हणून द्या, जर त्यांनी ती रक्कम परत नाही केली तरी पण तुमचं काही अडणार नाही. माझ्या भावाच्या शाळेत काही वर्षापूर्वी रियुनियन झालं. जुने मित्र भेटले. ती मैत्री, जुन्या आठवणी, आता कधीच वेगळं नाही व्हायचं असा शब्द, तो उत्साह, या सगळ्यांचा फायदा घेऊन त्याच्या एका मित्राने त्याच्याकडून 6 महिन्यात रिटर्न करीन असं म्हणून पैसे मागितले. यांनी पण मित्राच्या वाईट वेळेवर कामी यावं असा विचार करून आपले FD तोडून त्याला पैसे दिले. 6 महिन्यानंतर आज तो ना त्याचा फोन उचलत आहे ना मेसेजचा रिप्लाय करत आहे. घरी जाऊन विचारलं तर म्हणतो आज देतो, उद्या देतो, बस. म्हणून कधी पण इमोशनल होऊन कोणालाही कर्ज देऊ नका. कोणाला तेवढेच पैसे उसने द्या, जर त्यांनी ते पैसे रिटर्न नाही केले तरी पण तुमचं काही काम अडणार नाही. नंबर 3, नातेवाईकांना प्रसन्न ठेवण्यात वेळ वाया घालवू नका. याऐवजी स्वतःला प्रसन्न ठेवा. माझं खूप मोठ्या फॅमिलीमध्ये लग्न झालं. सुरुवातीला मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. नंतर मला लक्षात आलं यांच्याकरता कितीतरी केलं तरी हे मला वाईटच म्हणणार, चुका काढणारच. त्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या. आपली स्किल डेव्हलप करा, काहीतरी प्रूव्ह करा, मग बघा हे कसे तुमच्या मागे येतील. नंबर 4, तुमच्या व्हॉट्सअपवर फ्रेंड्स फॉरएव्हर म्हणून बरेच ग्रुप असतील. त्यांना तुम्ही हार्ट्स, इमोजी आणि माहीत नाही कितीतरी डेजला विश करत असाल, पण खरं तर त्यात 1 किंवा 2च खरे मित्र असतील. बाकी फक्त एक गर्दी आहे. हे निव्वळ टाईमपास आहे. हे खूप कमी वेळात तुमच्या कामी येणार. म्हणून या वेळात स्वतःला देवाशी जोडा, ध्यान करा, मग बघा तुमच्या कठीण वेळेत पण तुम्ही कसे खंबीर राहाल आणि तुम्हाला या गर्दीची काहीच गरज पडणार नाही. नंबर 5, हे यंग जनरेशनसाठी आहे. कोणत्याही स्पेसिफिक पर्सन अर्थात प्रेमाच्या मागे धावू नका. याऐवजी आपल्या पॅशनला फॉलो करा. तुम्ही प्रेमाच्या मागे जाल तर होऊ शकतं तुम्हाला फटकाच भेटेल, पण जर तुम्ही आपल्या पॅशनला फॉलो कराल, त्याच्यावर काम कराल, स्वतःला प्रूव्ह कराल, मग बघा हे संपूर्ण जग तुमच्यावर कसं प्रेम करेल. नंबर 6, प्रत्येक माणसाच्या जीवनात काही वेळा अशा असतात जेव्हा त्याचं भाग्य त्याला साथ देतं. पण हे भाग्य कसं साथ देतं याची एक सुंदर परिभाषा आहे. लक वर्क्स वेन प्रिपरेशन मीट्स अपॉर्च्युनिटी. माझ्या एका मैत्रिणीच्या करिअरमध्ये 8 वर्षाचा गॅप आला. त्यावेळेला ती नुसतीच घरी बसून होती. जेव्हा तिला वाटलं आपण परत जॉब करूया आणि योगायोगाने तिला जॉब लागला पण या 8 वर्षात तिने आपल्या स्किल्सवर काहीच काम केलं नव्हतं. ती आजच्या काळानुसार स्वतःला अपडेटेड केलं नव्हतं. मग ती तो जॉब प्रेशर सहन करू शकली नाही. तिला काम करता जमलंच नाही. म्हणून लवकरच तिला आपला जॉब सोडावा लागला. म्हणून सतत आपल्या स्किल्सवर काम करत राहा. माहीत नाही केव्हा तुमचं भाग्य उघडेल. नंबर 7, योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. आज जी वेळ आहे त्याचं सोनं करा. काही लोक आपल्या भाग्याला दोष देत असतात. आमचं कधीच काही ठीक होत नाही, देव मला कधीच साथ देत नाही. खरं तर अशा लोकांचं भाग्योदय कधीच होत नाही.
पण जे लोक देवावर विश्वास ठेवून सतत काम करत असतात, परिश्रम करत असतात, एक ना एक दिवस देव पण त्यांना साथ देतो. चांगले दिवस स्वतः येत नाही, परिश्रम करून ते दिवस आणावे लागतात. नंबर 8, तुमच्या कमजोरीवर, विकनेसवर काम करत राहा. मित्र हो, लहानपणी माझं इंग्रजी खूप वीक होतं, पण ते शिकण्याऐवजी मी त्याला पूर्णपणे इग्नोर केलं. पण आज जेव्हा इंग्रजी वाचून एकही पाऊल पुढे टाकता येत नाही, तेव्हा मला लक्षात आलं मी किती मोठी चूक केली. नंबर 9, तुमच्या प्रतिशोधचा परतफेड तुमच्या यशाने करा, पण आपल्या यशाला आपल्या डोक्यात जाऊ देऊ नका. आपल्या यशावर गर्व न करता विनम्र राहा, म्हणजे ते टिकून राहील. नंबर 10, जिंकण्यासाठी तयार राहा. आपले बायोडेटा, प्रोफाईल, पासपोर्ट सगळं रेडी ठेवा. काय माहीत तुम्हाला केव्हा कशी संधी भेटेल. माझ्या एका मैत्रिणीला तिचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. ती आज नाही उद्या म्हणून टाळत होती. इकडे जॉबमध्ये ती एका प्रोजेक्टवर काम करत होती. अचानक तिचे बॉस आजारी झाले आणि त्यांच्याऐवजी तिला US जाण्याची संधी भेटली, पण ती जाऊ नाही शकली. म्हणून कोणती संधी कशी येईल हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही आपली तयारी पूर्ण ठेवा. मित्र हो, हे होते माझे आणि माझ्या जवळच्यांनी घेतलेले 10 एक्सपिरियन्स. तुम्ही यामधनं कोणता एक्सपिरियन्स अनुभव केला आहे नक्की कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.